नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जून 26चे वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. माहे मे 26 पेड इन माहे जून 26 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 13/5/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्था किती शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहे अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्ती असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहे. सदर बैठकीतील निर्देशनानुसार सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थेमध्ये शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांच्या मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर सादर करण्यात आलेली माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालय असेल तर त्या कार्यालय प्रमुखाशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश सूचित करण्यात आले आहे. तसेच सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्या शिक्षकांचे माहे मे 26 इन माहे जून 26 पासूनचे वेतन अदा होणार नाही. याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.